नमस्कार, पंगत या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी भाजी बघून तुम्हाला कळलंच असेल, शेपूची भाजीचा व्हिडिओ दाखवणार आहे. शेपूची भाजी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून मग त्याला असं बारीक चिरून चाळणीमध्ये निथळायला ठेवायचे. आणि शेपूची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा, म्हणजे सर्व आवडीने खातील. त्यासाठी इथे मी एक पाव वाटी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजून ठेवली होती. आत्ताच मी त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे. बघा तुम्ही, डाळ अशी ना तुकडे होते बघा, म्हणजे डाळ आपली चांगली भिजलेली आहे. डाळ टाकल्यामुळे काय होतं, भाजी खूप छान लागते. आणि ही रेसिपी करायला अगदी एकदम साधी सोपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान छान अशा टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. शेपूची भाजी घेताना छान अशी कवळी घ्या, जास्त अशी जून घेऊ नका. छान अशी बारीक बारीक कोवळ्या पानांची घ्या आणि स्वच्छ धुवून तिला असं चाळणीमध्ये नितळायला ठेवा. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी वगैरे सुद्धा करू शकता. सकाळच्या घाई गडबडीत असाल त्यावेळेस सुद्धा करू शकता. आणि याच्यामध्ये जी आपण डाळ घालणार आहोत ना, ही डाळ चांगली अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. मुगाची डाळ आहे आणि डाळ आपल्याला करताना ही वाफेवरच शिजवायची. आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे भाजी करताना. माझ्या पंगत ह्या रेसिपी चॅनलवरती असे बरेच रेसिपीज आहेत ज्या बेसिक आहेत. चला आता आपण भाजीला सुरुवात करूया. अगदी 10 मिनिटात तयार होते ही शेपूची भाजी. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा. आणि आपण कोणत्या कोणत्या भागातून माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास स्क्रीनवरती 2दा टॅप करायला विसरू नका. आता इथे कढई चांगलीशी गरम करून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं तेल घालायचे. अगदी बेसिकच पद्धतीने मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवणार आहे. माझ्या सर्व ऑडियन्सला माहिती आहे की मी ज्यावेळेस लाईव्ह येते त्यावेळेस माझ्या बेसिकच रेसिपी असतात लाईव्हमध्ये. कोणतेही वाटण वगैरे आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे. शेपूची भाजी म्हटलं की मुलं नाकं मुरडतात. बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही. पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करा, म्हणजे काय होईल, शेपूची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने ती भाजी खातील. आता बघा, आपण तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये ना आपण इथे मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. ह्यात आपण कोणतेही वाटण घालणार नाही आहोत. इथे शेपूची 1 गड्डी घेतलेली आहे मी आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. माझ्याकडे लाल मिरच्या होत्या तर त्यासुद्धा मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तुमच्याकडे फक्त हिरव्या मिरच्या असतील तर त्यास फक्त घातल्या तरी सुद्धा चालणार आहे. आणि ही भाजी करायला पण अतिशय सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवरती पंगत या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा लाईव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामुळे काय होईल, तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली तर तुम्ही ज्यावेळेस ही भाजी ट्राय कराल त्यावेळेस ती कुठेही चुकणार नाही. आणि साधारण 2 ते 3 माणसांना ही भाजी पुरे होते. तसेच आजचा हा लाईव्ह व्हिडिओ आवडला तर स्क्रीनवरती 2दा टॅप करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे सुद्धा ऑडियन्स माझे लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. आता कांदा आपल्याला जास्त करपवायचा नाही आहे, साधारण असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जे घरी बेसिक मसाले असतात तेच वापरून आपल्याला ही भाजी इथे तयार करायची आहे. तुम्ही शेपूची भाजी अशा पद्धतीने नक्की करून पहा, खूप छान लागते चवीला. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, चपाती, फुलक्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि टिफिनला सुद्धा देऊ शकता. दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला सुद्धा करू शकता. आणि आपण पालेभाज्यांमध्ये आपण मोजक्याच भाज्या खातो. बरेच जण शेपूची भाजी आवडत नाही म्हणून करत नाहीत. तुम्ही अशा पद्धतीने करा, तुमची मुलं सुद्धा आवडीने खातील. आता बघा, कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतवून झालेला आहे. आता इथे अर्धा तास भिजवलेली मुगाची डाळ घालूया. ते पाव वाटी डाळ मी भिजवून घेतलेली आहे. आणि ही डाळ आपल्याला ना वाफेवरच शिजवायची आहे, अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आपण कधीही पालेभाजी करताना पाण्याचा वापर करत नाही.
पाण्याचा वापर न करताच आपण पालेभाजी वाफेवरती शिजवून घेतो. आता काय करायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि ते एकदा जसं मीठ घालायचं, त्यानुसार चवीनुसार आता आपण इथे मीठ घालूया. म्हणजे काय होईल, कांदासुद्धा लवकर मऊ होईल आणि डाळसुद्धा चांगली शिजली जाईल. आता गॅसची फ्लेम आपण मिडियम करून त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये आपल्याला साधारण अर्धा कप इतकं पाणी घालायचे आणि 5 मिनिटासाठी ही भाजी अशीच झाकून ठेवायची आहे. मध्ये मध्ये चेक करायची आहे आपल्याला, कारण खाली लागता कामा नये भाजी. आणि वरच्या ताटातल्या पाण्याची जर खाली वाफ जाईल ना, त्यावेळेसच ती भाजी चांगली शिजेल. मुगाची डाळ शिजायला आपण भिजवून घेतल्यामुळे काय होतं, पटकन शिजली जाते. ही माझी पहिली टिप आहे. ज्यावेळेस तुम्ही अशी भाजी कराल त्यावेळेस मुगाची डाळ ही अर्धा तास 1 तास नक्की भिजवून ठेवा. म्हणजे काय होईल, ती पटकन अशी शिजली जाते, छान अशी फुगली सुद्धा जाते आणि शिजली सुद्धा जाते. ही पहिली टिप आहे. दुसरी टिप माझी नेहमी मी सांगते, कांदा लवकर मऊ होण्यासाठी किंवा पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. शेपूची भाजी घेताना छान अशी हिरवीगार पानं बघून घ्या. पिवळी अशी पानांची शेपूची भाजी घेऊ नका आणि जास्त अशी कडक देठवाली घेऊ नका. छान अशी कवळ्या पानांची शेपूची भाजी घ्या. छान अशी 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवा. त्यानंतर तिला बारीक कापून घ्या आणि चाळणीमध्ये ठेवा. म्हणजे काय होतं, ते एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निघून जाईल. आता आपण इथे 2-2 मिनिटांनी तुम्हाला मी सांगितले चेक करत राहायचे. भिजवल्यामुळे काय होतं, मुगाची डाळ भिजून घेतल्यामुळे काय होतं ना, पटकन शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही. आणि पालेभाजी शिजायला काही साधारण 1-2 मिनिटातच पालेभाजी शिजते. पालेभाजी शिजायला काही वेळ लागत नाही. तुम्ही ही भाजी ना टिफिनला सुद्धा करून देऊ शकता आणि तुमची जर मुलं खात नसतील ना, तर अशा पद्धतीने नक्की करा. बरेच जण याच्यामध्ये दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट घालतात, कोणी खोबऱ्याचा कूट घालतं, बरेच जण याच्यामध्ये लसूणसुद्धा घालतात. तुम्हाला जर लसूण घालायचं आहे तर तुम्ही लसूणसुद्धा बारीक 2 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता. पण ही डाळ शिजवताना नेहमी झाकणामध्ये पाणी ठेवा आणि डाळ शिजवून घ्या. आणि माझा जर आजचा लाईव्ह व्हिडिओ आवडला ना, तर स्क्रीनवर स्टार्टर आहेत. कालच आपण पनीर भुर्जी केली, त्याचंसुद्धा तुम्ही लाईव्ह जाऊन बघू शकता. त्याचासुद्धा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, तो सुद्धा खूप छान झाला आहे. नसेल पाहिला असेल तर जाऊन तुम्ही पाहू शकता. लाईव्हच्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघा. लाईव्ह व्हिडिओ माझे बरेच असे आहेत आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच छोट्या छोट्या बेसिक रेसिपीज लाईव्हमध्ये मी दाखवलेल्या आहेत. माझ्या स्क्रीनवरती चॅनलवरती जाऊन तुम्ही स्क्रीनवर ओपन करा. लाईव्हमध्ये बऱ्याच अशा बेसिक रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. टिफिनसाठीच रेसिपी सगळ्या शेअर केलेल्या आहेत. जी बॅचलर मुलं आहेत, ज्या नवशिक्या तरुणी आहेत आणि ज्यांना जेवण सुरुवातीलाच म्हणजे नवीन नवीन ज्या मुली जेवण करायला शिकतात किंवा मुलं, त्यांच्यासाठी अगदी बेसिक रेसिपीज मी शेअर करत असते. आता बघा, डाळ इथे भिजवल्यामुळे किती छान अशी पटकन मऊसुद्धा झालेली आहे. तुम्हाला दाखवते, छान अशी डाळ तुटते बघा. आणि मुगाची डाळ घ्यायची आहे. चण्याची डाळ वगैरे घेतलीत ना तर ती शिजायला बराच वेळ जातो. तुम्हाला पाहिजे तर ही कुकरला पण तुम्ही करू शकता. बघा कसे 2 तुकडे होतात डाळीचे. आता आपण काय करायचं, ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया. अगदी घरचेच मसाले वापरणार आहोत. इथे 1/2 चमचा इतकी मी हळद घातलेली आहे. मीठ तर आपण सुरुवातीलाच घातलं होतं. आता ही हळद चांगलीशी मिक्स करून घेऊया. जास्तीचे काही मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे नाही आहेत. असे बेसिक साहित्यामध्येच ही भाजी खूप छान लागते. आता इथे आपण जी धुवून कट केलेली शेपू आहे ना, तो घालून घेऊया. आता काय होईल, राहिलेली जी डाळ आहे ती शिजता आपला शेपूसुद्धा छान असं शिजून जाईल. व्हिडिओ स्किप करू नका आजचा लाईव्ह. म्हणजे काय होईल, तुम्हाला शेवट सुद्धा चालणार आहे. आणि शेपूच्या भाजीची रेसिपी आवडली असेल ना तर स्क्रीनवरती टॅप करायला विसरू नका. तुम्ही कशा पद्धतीने शेपूची भाजी करता ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आपण कोणत्या कोणत्या भागातून माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ पाहतात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. बघा, मी तुम्हाला मध्ये मध्ये चेक करून दाखवते की आपली भाजी शिजत आलेली आहे. बघा किती छान अशी भाजी दिसत आहे, एकदम हिरवीगार.
जास्त शिजवायची. अशाच पद्धतीने एवढी डाळ शिजवून घ्या. आता याच्यामध्ये ना मी थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे. कशी वाटली शेपूच्या भाजीची रेसिपी? डाळ घातलेली शेपूची भाजी आहे की नाही झटपट अशी तयार होणारी रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. तुम्हाला मी दाखवते किती छान अशी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेपूची भाजी तयार करा. ज्यांनाही शेपूची भाजी आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीने खातील.